Hello students, welcome to all in our remaining part of the 14th chapter element, compound and mixtures. Last video we have seen about the elements and compounds. Today we are going to learn about mixture. मिक्सर म्हणजे काय तर मिश्रण आहे. मिश्रण कशाला म्हटलं जातं? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक पद्धतीची मिश्रणं दिसतात किंवा आपण वापरतो. सर्वच मिश्रणे आपल्याला उपयुक्त असतात असं नाही. रवा, मीठ, लोहकीस यासारखे एकत्र मिश्रणातील घटक जे आहेत ते वेगळे कसे करता येतात याबद्दलची माहिती आपण आपल्याला या मिश्रण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे आपण खाद्यपदार्थामध्ये अनावश्यक पदार्थ मिसळले जातात आणि ही जी आहे ही अनावश्यक पदार्थ जे मिसळतात त्याला भेसळ असं म्हटलं जातं आणि भेसळ ही सुद्धा एक मिश्रणाचाच प्रकार आहे. When an unwanted and harmful substance is mixed with another substance, the resulting mixture no longer remains useful. In such case, we separate the unwanted ingredients from the mixture. For this purpose, simple and easy methods such as straining, filtering, shifting, picking, sorting, winnowing, combing with a magnet and a sublimation are used. एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक आणि हानिकारक पदार्थ दुसरा मिसळला तर तयार होणारे मिश्रण हे उपयुक्त नसते. अशावेळी मिश्रणातून अनावश्यक घटक वेगळे करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यासारख्या सहज आणि सोप्या पद्धतीचा वापर केला जातो. आता मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच पद्धती आपण पाहू शकतो की आकृतीमध्ये दाखवलेले आहे की मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या पद्धती त्याच्यामध्ये उपणणे, गाळणे ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धती आपल्याला दिसतात. देअर आर सम मेथड्स आर युज्ड फॉर सेपरेटिंग द कंपोनंट्स ऑफ ए मिक्सर. काही पद्धती आहेत मिश्रणातून घटक वेगळे करण्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज this method of distillation. Second is method of separation using the separating funnel, and third method of centrifugation, and fourth method of chromatography. म्हणजेच याच पद्धतीनं पहिली पद्धत जी आहे ती उध्वपातन, दुसरी जी आहे ती विलगीकरण, तिसरी जी आहे ती अपकेंद्री आणि चौथी जी आहे ती रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती. अशा प्रत्येक पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. First is method of distillation. Take some salt water in a round bottom flask as shown in figure. Arrange the apparatus as shown in figure. Start heating and the liquid in the flask placed on the wire gauge. Observe the conical flask. Slowly droplets of water start falling into it. Where did these drops come from? एक गोल चंबू घेतला, त्याच्यामध्ये थोडे मीठ विरघळलेलं पाणी घेतलं आणि आकृतीत दाखवल्या पद्धतीने त्याची रचना केली आणि लोखंडी जाळीवरील चंबूच्या द्रवाला उष्णता देण्याचं काम केलं. हळूहळू पाण्याचे थेंब हे शुक्र पात्राच्या मध्ये पडू लागले. आता हे थेंब कुठून पडतात तर द सॉल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम फ्लास्क बॉइल्स ऑन हिटिंग. द वॉटर इन इट वेपराइज व्हेन द वेपर पासेस थ्रू द इन्क्लाइन्ड ट्यूब. It gets cooled due to the surrounding cold water and condense from the water. Thus, the drop falling into conical flask are of the water from the salt solution in the round bottom flask. Salt remains behind at the bottom of the round bottom flask when all the waters has collected in the conical flask. The method is called distillation. Distillation is also used for purification of impure liquids. गोल चंबूतील खारे पाणी जे आहे ते उष्णतेमुळे उकळू लागतं. त्यातील पाण्याची वाफ होते. ही वाफ संगणकातून जाताना भोवतालच्या पाण्यामुळे थंड होऊन द्रव रूपात येते. शुक्रपात्रात पडणारे थेंब हे अशा एक प्रकारे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे थेंब असतात. उध्वपातन पूर्ण झाल्यावर चंबूच्या तळाशी मीठ उरते. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. सेकंड मेथड इज मेथड ऑफ सेपरेशन यूजिंग द सेपरेटिंग फनेल.
विलगीकरण पद्धत असं म्हटलं जातं. व्हेन ए मिक्सचर ऑफ टू immiscible liquids is left undisturbed, two layers are clearly seen to have formed. The heavier of liquids remains below and the lighter liquid floats on it. Two liquids in a mixture can be separated by the making of this property. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्यांचे दोन स्तर स्पष्ट दिसतात. मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड आहे तो खाली राहतो, जर हलका असेल तो तरंगतो. अशा गुणधर्माचा उपयोग करून दोन द्रव्य वेगळे करता येतात. यासाठी आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्या पद्धतीने रॉकेल आणि पाणी यांचं मिश्रण घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीची रचना तयार करून आपण पाणी हे वेगळे करू शकतो. थर्ड मेथड इज मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन की अपकेंद्री पद्धत. Turbid water, ink, milk, buttermilk, blood are mixture of liquids and insoluble solids. When the turbid water is kept undisturbed for a while, the soil particles in the slowly settle to the bottom. The particles of milk or in, however, do not settle even on a being left undisturbed. This is because of a particles of the solids in such mixture, being very teeny and light, remain evenly disturbed in the liquid. These particles cannot be separated from the liquid even by method like filtration or a stilling. How will you separate such solid particles from the liquid? In the laboratory, a centrifuge machine is used to separate solid from the mixture of a liquid and solid. It consists of disc which rotates like a fan at a great speed. There is a provision to attach test tube at the rim of this disc. When the tubes are attached to the disc rotate high speed, a force is generated which pushes the particles away from the center. As a result, the solid particles in the mixture in the test tube collect at the bottom of the tube and are thereby separate from the liquid. आता अपकेंद्री पद्धत जी आहे ती आकृतीत दाखवल्या पद्धतीने गढूळ पाणी, शाई, ताक किंवा रक्त याच्यामध्ये अवैद्राव्य स्थायूंची मिश्रणे असतात. मिश्रणातील असे स्थायू कण द्रवातून कसे वेगळे करता येतात? तर प्रयोगशाळेत द्रव आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धतीचा वापर केला जातो. याला सेंट्रिफ्यूज म्हणतात. यामध्ये पंख्याप्रमाणे वेगाने फिरणारी एक तबकडी असते आणि या तबकडीच्या कडेशी परीक्षा नळ्या जोडलेल्या असतात. तबकडीला जोडलेल्या नळ्या वेगाने फिरत असताना द्रव्यातील कणावर तबकडीतील केंद्रापासून दूर ढकलणारे बल निर्माण होते. यातील मिश्रणातील स्थायू कण जे आहेत ते स्थायू कण तळाशी जमा होऊन त्याच्यापासून द्रव हा वेगळा केला जातो. यालाच अपकेंद्री पद्धत असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढची जी पद्धत जी आहे ती रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. त्यालाच आपण मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. If two or more substances are dissolved in a small proportions in the same solution, these substances are separate from each other by means of chromatography. This method is used in a pharmaceuticals science factories and scientific laboratories for the detecting new integrants and the identifying and separating components of a mixture. एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकापासून वेगळे केले जातात. या पद्धतीचा उपयोग औषध निर्मिती शास्त्रामध्ये, कारखान्यामध्ये, वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी केला जातो. आकृतीत दाखवल्या पद्धतीने रक्तरंजक पृथक्करण कशा पद्धतीने केलं जातं आणि गाळण कागद आणि शाईचा थेंब हा कशा पद्धतीने वापरला जातो ते आपल्याला पाहता येईल. याच्यामध्ये इन दिस मेथड सेपरेशन कॉल्ड क्रोमॅटोग्राफी, टू प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स आर युज्ड. These are a solubility of a substance in the solvent that moves up and the ability of the substance to stick to the sanitary filter papers. These properties are mutually opposite and
are different from the different substances. As a result, all the components of the mixture do not rise all the way to the upper end of the filter paper but remain behind at a different heights. पदार्थाच्या दोन गुणधर्माचा उपयोग केला जातो. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता हे दोन गुणधर्म आहेत. ते परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थातील वेगवेगळे असतात. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात. त्या पद्धतीने आकृतीत दाखवल्या पद्धतीने आपल्याला रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर करून एखादी द्रव्यामध्ये अशुद्धी असेल तर ती आपल्याला या पद्धतीने सेपरेट करता येते. अशा 4 पद्धतीचा आपण या पाठामध्ये व्हिडिओमध्ये अभ्यास केला. अशाच पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू क्लास.